तो असा क्षण असतो की ज्यावेळी आपल्याला लगेच लक्षात येतं की आता अशा प्रकारचे अजितदादा दुसरे होऊ शकत नाही। त्यामुळे ही जी पोकळी आहे ही पोकळी भरून काढणं हे अत्यंत कठीण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांचं अकस्मात निधन हा आपल्या सर्वांकरता एक धक्का देखील त्या ठिकाणी आहेच। खरं म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये जनतेमध्ये जात असताना प्रसार माध्यमांमध्ये जाहीर कार्यक्रमांमध्ये अधिवेशन चालू झाल्यानंतर अजितदादांचं अस्तित्व हे सगळीकडे ठळकपणे जाणवायचं। कारण आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक गोष्ट ही शिस्तीत झाली पाहिजे अशा पद्धतीनं सातत्याने अजितदादांचं त्या ठिकाणी म्हणणं असायचं आणि सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा नेता अशा पद्धतीनं त्यांची ख्याती होती। कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू हीच विश्रांती हे काव्यवचन खरं म्हणजे अजितदादांच्या जीवनाकडे आपण बघितलं तर आपल्याला ते सत्य वाटतं। कारण अखंड जीवनामध्ये कार्यमग्न असलेले अजितदादा, प्रत्येक क्षणाचा नीट उपयोग करणारे अजितदादा, कुठलीही गोष्ट नियोजन केल्याशिवाय न करणारे अजितदादा, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की राजकारणामध्ये खूप विरळ आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर त्यांचा आणि आमचा दोघांचाही जन्म 22 जुलैचा। दादा माझ्यापेक्षा 11 वर्ष मोठे होते, खऱ्या अर्थानं माझे दादाच होते आणि मला असं वाटतं की गेल्या जवळपास 1 दशकापेक्षा जास्त काळ, ते तर सोबत कदाचित उशिरा आले आमच्या, पण 1 दशकापेक्षा जास्त काळ अतिशय आमची जवळीक होती, अतिशय चांगली मैत्री होती। त्याच्या आधी देखील आमची, कारण मी 99 साली आलो त्यानंतर दादांची ओळख झाली, संबंध आणले, पण मी असं म्हणेन की साधारण 2014 नंतर एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं। मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत म्हणायचो की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, पण त्याच वेळी माझ्या मनात मात्र मला हे पक्क माहिती होतं की अजितदादा हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर नाही आहेत, तर अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून खरं म्हणजे अजितदादांकडे मी बघितलं आणि त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं आणि जीवनभर मला असं वाटतं की आमचं ते नातं त्यांच्या अंतिम दिवसापर्यंत कायम होतं। मला आजही आठवतं की 27 जानेवारी 2026ला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर पायाभूत सुविधांची बैठक झाली। त्याही बैठकीमध्ये अजितदादांनी आपल्या नेहमीच्या सिग्नेचर पद्धतीने सगळ्यांना, जे अधिकारी होते त्यांना विचारलं की मी आज सकाळी माहिती घेतली आहे आणि ज्या प्रकारे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन काही राज्यांमध्ये होतं तेवढं आपल्या राज्यात का होत नाही, या संदर्भात तुम्ही काय कारवाई करणार आहात। आणि मग अधिकाऱ्यांनी सांगितलं कॉस्ट ओव्हररन कसे होतात, प्रोजेक्ट्स कसे डिले होतात, त्याच्यामुळे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन का होत नाही। त्यानंतर मग सार्वजनिक बांधकाम विभागाचं एक प्रेझेंटेशन झालं, त्यात त्यांनी त्यांच्यावर 700 कोटी रुपयाची डिक्री ही जी न्यायालयाने केली होती ती कशी त्यांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयातनं डिक्री त्या ठिकाणी कॅन्सल केली आणि ज्यांनी डिक्री आणली त्यांच्यावर